प्रसिद्ध असलेली मंगळवेढा संतांची पुण्यपावन नगरी, पवित्र हे कुळ आणि पावन ती धरती, दामोजी पंतांचं असलेलं मंदिर आणि हेच ते मंगळवेढ्याचं मेन चौक. 100 मीटरवरती आहे ते साहेबांचं स्टुडिओ. सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध असलेलं ढगे साहेबांचं या ठिकाणी स्टुडिओ आहे आणि मी मंगळवेढ्याला आल्यानंतर त्यांच्या स्टुडिओला मी व्हिजिट करण्यासाठी आलो आहे. बघू त्यांच्या स्टुडिओमध्ये काय चालले व त्यांनी स्टुडिओ कसा बनवला आहे. खूप असा मोठा स्पेस आहे म्हणून मी ऐकलं होतं. डायरेक्ट जाऊ त्यांच्या स्टुडिओमध्ये. ढगे डिजिटल फ्लिक्स बोर्ड असं त्यांचं नामकरण आहे आणि जसं ऐकलं आहे तसंच त्यांनी असं खूप मोठा स्पेस बनवला आहे. इकडे गर्दी बी असते. असं 1 2 3 4 स्वतंत्र कॅबिन आहेत. साहेब मला वाटते तिकडे गाणं विनच बनवणार असतील. ते त्यांचं असं खूप मोठा स्टुडिओ आहे. सोलापूरमधल्या नामांकित ढगे डिजिटल अँड रेडियम आर्ट दुकानामध्ये आलो मी. ढगे साहेब कुठेतरी बाहेर गेलेत. त्यांचं फंक्शन चालू असल्यामुळे मला थांबायला सांगितले आणि त्यांचं खूप मोठं असं ऑफिस असून त्यांनी सगळं असं बघण्यासारखे मशीन मोठे मोठे डिजिटल प्रिंटेड आणलेले आहेत आणि त्यांच्याकडे 5-6 जण कामाला सुद्धा आहेत. सोलापूरमध्ये नामांकित असल्यामुळं मला सगळ्यांनी रिकमेंडेड केली की बाबा तुम्ही मंगळवेढ्यामध्ये गेल्यानंतर साहेबांच्या ऑफिसला नक्कीच व्हिजिट करा. असं खूप असं मस्त स्टुडिओ बनवलं आहे त्यांनी. सगळ्या मशीन वगैरे इथं अवेलेबल आहे. एकंदरीत 20 फुटापासून ते 30 फुटापर्यंत ते गाणं पण काढतात आणि वाद्यसंगीतामध्ये त्यांचा खूप आवड असल्यामुळे त्यांना गाणे वगैरे म्हणायचं खूप छंद आहे आणि त्यांना जमतंय सुद्धा. तर आपण थोड्या वेळाने त्यांना आल्यानंतर त्यांच्याकडे छानसं गाणं सुद्धा म्हणून घेऊ. इथे पुढच्या मुलाखतीमध्ये. तेरा वाला वो कसम वो इरादा क्या हुआ तेरा वादा वो कसम वो इरादा भूलेगा दिल जिस दिन तुम्हें वो दिन जिंदगी का आखिरी दिन होगा. क्या हुआ तेरा वादा वो कसम वो इरादा. की जरूरत है जैसे जिंदगी के लिए बस एक सनम चाहिए आशिकी के लिए. जान की जरूरत है जैसे जान की जरूरत है जैसे बेखुदी के लिए एक सनम चाहिए आशिकी के लिए. बस एक सनम चाहिए आशिकी के लिए. खुद के हाथों में सबकी तकदीर है. खुद के हाथों में सबकी तकदीर है. आईना झूठा है सच तस्वीर है. जहाँ दर्द है वही गीत है. जहाँ प्यास है वही गीत है. कोई ना जाने मगर जिंदगी ही
मौसीकी के बस एक सनम चाहिए आशिकी के हाँ एक सनम चाहिए आशिकी के जिंदगी में तुम बहार बनके आए हो मेरी जिंदगी में तुम बहार बनके आए हो मेरी जिंदगी तुम बहार बनके मेरे दिल में यूं ही रहना हाय मेरे दिल में यूं ही रहना तुम प्यार प्यार बनके आए हो मेरी जिंदगी में तुम बहार बनके ढगे साहेबांचं पूर्ण मी ऑफिस फिरून झाले आणि त्यांच्याकडनं आपण एक 2-3 गाणे पण म्हणून घेतले. ते साहेब आहेत आणि त्यांना भेटून मला खूप असं मस्त वाटलं. अगदी मनाला हृदयाला स्पर्श करणारा त्यांचे गाणे व इथलं मंगळवेढ्यामध्ये त्यांचं ऑफिस हे बघून खूप असं विसाव्याचं ठिकाण आहे. जरी कुठल्याही कामामध्ये किंवा कुठल्याही बॅनरच्या क्षेत्रामध्ये साहेबांशी नक्की भेट घ्या. तुम्ही एकटेच चालवता हे सगळं काय? आम्ही दोघं भाऊ मिळून चालवता. गेली किती वर्ष झाले तुम्ही या क्षेत्रामध्ये? बर. पूर्ण मंगळवेढ्यामध्ये तिथं रामाजी पंताच्या तिथं सुद्धा तुमचंच बॅनर वगैरे लागलेला आहे. लाईव्ह वगैरे तुम्ही कार्यक्रम दाखवता, लाईव्ह प्रदर्शन सुद्धा करता. पूर्ण स्टीम चालवण्यासाठी तुमच्याकडे भरपूर स्टाफ सुद्धा आहे. 6 जणांचा स्टाफ आहे तुमचा. माझ्या भारत यात्रेमध्ये तुमचं स्वागत आहे. मी नांदेडवरून आलो होतो आणि खूप ठिकाणी ऐकलो की बाबा तू व्हिडिओ वगैरे बनवतो, इकडे व्हिडिओ बनवण्यासाठी ढगे साहेबांचे सगळा स्टाफ येतोय. तर मग मी तुम्हालाच भेटण्यासाठी डायरेक्ट इकडे आलो होतो. खूप वेळ वाट बघली. तुम्हाला भेटून आनंद वाटला साहेब. थँक्यू.